चारे चारे अशी निघून का आली ग? शांत हो, शांत हो, रडू नका, शांत हो. वहिनीला असं नाही पावत ग, नाही पावत. शांत हो, रडू नकस. लहान आहेस का तू आता? अगं एवढ्या मोठ्या अपघातातनं तिचा जीव वाचला हे काय थोडं आहे का? अगं पण वहिनी, शांत हो, शांत हो पोरी. अगं लहान आहेस का तू आता? हे समजा आता कुठं जाऊन थांबणार आहे कुणास ठाऊक. सत्याच्या बी डोसक्यात काय चाललंय या, काय कळना झालंय बघ. शाली हॉस्पिटलात असल्या तर बोलीन असं झालंय बघ लेकरू. सत्यानं मंजिरी आता अंधार अंधार दिसतोय बघ मोर. पंचारे आता आपल्याच निकासून नाही चालायचं बघ. आता एक घर उभं राहायचं असेल ना तर घरातल्या बायाने उभं राहायला पाहिजे. सून आली, सुना आल्या म्हणून मी संन्यास घेणार होती, पण आता नाही. सत्यशिलाबाई मुधळकर आता पुण्यांदा तुम्हासनी कंबर कसून उभं राहावं लागणार. भाऊजी, काय करायचं मला काहीच कळत नाही. म्हणजे डोकं बधीर झालंय अगदी विचार करून का. असं बोलून कसं चालेल नेत्रा? पण भाऊजी आता काय करणार आपण? परवा पहिलं हिअरिंग आहे सत्यजित दादा आणि मंजिरी वहिनीच्या डिवोर्स केसचं. अजूनपर्यंत आपण प्रियाचं काहीच वाकडं करू शकलेलो नाही. प्रियाचं पितळ उघडं करण्यासाठी आतापर्यंत माझाही प्रत्येक प्रयत्न फसला आहे. कदाचित तिला खूप आधीपासूनच आपल्या डावपेचांची चाहूल लागली होती आणि त्यामुळेच तिने आपले सगळे डाव सहज परतवून लावले. अतिशय धूर्त आणि पाताळयंत्री बाई आहे, तीच हे करू शकते. आतापर्यंत आपण प्रियाचं भांडं फोडण्यासाठी सगळ्या चाली खेळून बघितलं. आता मात्र आता काय करायचं? प्रियाचं भांडं फोडण्यासाठी आता आपण सत्यजित सारखीच नीती वापरायची. म्हणजे एक घाव दोन तुकडे. आतापर्यंत आपण खूप शांतपणे आणि छुप्या पद्धतीने चाली खेळत आलो, पण आता डायरेक्ट भिडायचं. प्रियाला सत्यजित समोरच बोलतं करायचं, तिच्या तोंडूनच सगळं वधवून घ्यायचं. पण हे कसं शक्य आहे? प्रिया बोलेल? बोले तिला बोलावंच लागेल. गार्गी नको, संजील. हा म्हणजे ठीक आहे. अमृता नको, फारच कॉमन आहे. अग्रजा कठीण रे बाबा. मुलांची नावं निवडणं किती कठीण आहे ते आज समजतंय मला. म्हणजे मुलांचं नाव कसं असायला पाहिजे, नवीन असायला पाहिजे, अर्थपूर्ण असायला पाहिजे.
आणि आणि युनिक असायला पाहिजे नाही का? की या एवढी पुस्तकं बघून सुद्धा एक नाव मनापासून आवडत नाहीये. तूही सुचव काही. नाही, मला नाही सुचत असं अचानक. हा येस, नाही मला सुचलंय. म्हणजे मला खूप आवडलेत ही नावं आणि मला आवडलेत. कोणतं? म्हणजे मुलगा असेल तर आर्यन आणि मुलगी असेल तर आर्या. वा, हा, कसं वाटतंय तुला? छान छान, मस्त, खूप छान आहे, मस्त आहे. हो ना, एक मोठं काम झालं. मला दोन्ही नावं खूप आवडलीत. आता दोघांपैकी कोण असेल याची फक्त उत्सुकता आहे. तुला काय वाटतं? हॅलो, नाही मी केलं होतं मेल. एक मिनिट. विहंग बोलतोय. हा, बोल विहंग. तुला माहिती असेलच, परवा सत्यजितची डिवोर्स केस सुरू होती. हो. तू येणार आहेस ना? नाही, ठरवलं नाही अजून. का? नाही, इनफॅक्ट मला जरा तुझ्याशी बोलायचंय म्हणून. काय बोलायचंय तुला? महत्वाचंच आहे, तसं फोनवरती नाही बोलता येणार. आणि तू कोल्हापूरला जर आलीस तर तुला सत्यजितलाही भेटता येईल आणि आपलंही बोलणं होईल. बरं, मी जमलं तर येते. जमलं तर नाही, तू येच. ठीक आहे, बाय. ओके. मी सगळ्या सुखदुःखात तुमची साथ देईन. मी तुम्हाला पती परमेश्वर मानले असून माझे सगळे जीवन तुम्हाला समर्पित करते. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने तुम्हालाही काही वचनं घ्यावी लागतील. पहिलं वचन, मी आयुष्यभर प्रेमानं तुझा सांभाळ करेन, तुला अंतर देणार नाही. दुसरं वचन, कुठल्याही सुखात कधी काहीही कमी पडू देणार नाही. तुळशी मंजिरीचं पावित्र्य आणि विश्वास असेल संसारी, सत्यजितरावांचं नाव घेते, गृहप्रवेश करते माझ्या घरी. माझी प्रत्येक वाट मला तुमच्याकडेच घेऊन येते. मग ही वाट त्याला अपवाद कशी असेल? पण ही वाट स्वप्नातली आहे. मग मी तुमच्याबरोबर जगते ते काय? स्वप्नच तर आहे. स्वप्न अर्ध्यावरच मोडतात. नाही, हे नाही मोडणार, खात्री आहे मला.
कारण इथे माझ्यासोबत तुम्ही आहात. आणि जिथे मी आहे तिथे तुला असावंच लागेल, कारण तुझ्याशिवाय मी नाही. मंजिरी, का ग? आठवण येते वय नवऱ्याची? कसं असतं पोरी, आठवणींपासून लांब नाही पळता येत. माणसाचा भूतकाळ सहजासहजी नाही विसरता येत बघ. तोच विसरायचा प्रयत्न करते. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. कदाचित अजूनही तितकंच आहे. अगं मग तू निर्णय बदल की. थोडं कुठं तटलंय? नाही, कारण आम्हा दोघांमध्ये ज्या कुठल्या गोष्टी घडल्या त्या विसरता न येण्यासारख्या. कसं असतं पोरी, एखाद्या माणसाबद्दल मनात आडी असली ना का त्याच्या फक्त वाईट गोष्टीच आठवतात बघ. पण त्याच्यात काहीतरी चांगलं बी असतंच की नाही? आहे ना, नक्कीच आहे. सत्या, गवास तू जुन्या आठवणीत गुंतला होतास ना तवा. लेकरा, मला समजते तुझी घालमेल. बघतीये मी डोळ्यांनी. आपण माणसाला दूर करू शकतो रे, पण त्यांच्या आठवणीसनी नाही. आपल्यापासून माणूस किती बी दूर गेले तरी त्याच्या आठवणी मनातच राहतात. अगदी सावलीसारख्या चिकटून राहतात बघ. हे समजे मनाचे खेळ आहेत आजी. असं म्हणतात की कंचीबी सवय जडाया किंवा मोडाया 21 दिवस पुरतात. आपण आपलं मन पक्क केलं की समज होत आहे बघ. तसं नसतंय लेकरा. आपण किती बी ठाम असलो नव तरी आपलं मन धाव घेतच बघ जुन्या आठवणींकडे. ते आपल्या ताब्यात नसते रे. त्यात नवरा बायकोचं नातं म्हणजे हात आणि डोळ्यांसारखं असते. हाताला लागलं तर डोळ्याला पाणी येणार, आणि डोळ्याला पाणी आलं तर ते पुसाया हात धावणार. अजूनही येळ गेली नाही पोरी. पुण्यांदा विचार कर. नाही, आता नाही. निर्णय झालाय. त्यांचा. थांबीव यो अनर्थ तुझ्याच हातात आहे. समज तू समजूतदार आहे. कशा पायी सवताला तरास करून घेतोय. अंजिरीचं भी तुझ्यावर लई प्रेम आहे. नांदा की दोघं सुखानं. नाही आजी,
ते आता शक्य नाही. आता येळ निघून गेली. ज्या रस्त्यावरनं आम्ही दोघं वर्ष दीड वर्ष एकत्र चाललो, त्या रस्त्यावरनं आता आमच्या पाऊलखुणा बी मिटल्या. रस्तेच वेगळे झाले. सत्यजित आणि मंजिरीचं एकत्र येणं आता अवघड नाही, अशक्य आहे. तुझी दिन रात खरे जणू घन हा सुखाचा सांग सावरू तोल कसा मी बेडा मनाचा सुख दुःखाच्या वाटेवरती ऊन राहू सोबती तू तिथे सुहास, तुला राग येणार नसेल तर एक विचारू? बोल, काय आहे? मी कोल्हापूरला जाऊन येऊ? कोल्हापूरला कशाला? अरे मावशीला डिस्चार्ज मिळणार आहे आणि मला असं खूप वाटतंय की तिला जाऊन भेटावं, जाऊन बघावं ती कशी आहे. सुहास, तिने माझ्यासाठी इतकं काय केलंय. तुला माहितीये ना, ती मला माझ्या आईसारखी आहे. प्रिया, तू कोल्हापूरला जायला माझी कधीच हरकत नव्हती, पण 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 काय सुहास, मी फक्त मावशीलाच भेटायला चालली. तसं नाही, तू प्रेग्नंट असताना ड्राईव्ह करू नयेस असं वाटतं मला. अरे इतकं कुठे अंतर आहे? प्लीज मला जाऊ दे. ठीक आहे, मग आपण एक काम करूया, मी सुद्धा येतो तुझ्या बरोबर. म्हणजे माझी सुद्धा भेट होईल मावशींशी. नाही, नाहीतर नको. जाऊ दे, नको जाऊया. का? काय झालं? सुहास, तू पुन्हा तिथे आल्यावर सत्यजित तुझ्या समोर येणार, मग पुन्हा तुम्ही दोघं. तुला काय वाटतं मी सत्यजितला घाबरतो? या वेळेला तो जर मला काही वाकडं तिकडं बोलला किंवा काही खोचक बोलला ना, तर त्याला सोडणार नाही मी. खूप सहन केलंय मी त्याला. म्हणूनच याचसाठी मी नको म्हणते. नको जाऊया आपण, कुठेही नको जायला. मी इथेच थांबते, घरीच थांबते. ठीक आहे, नाराज नको होस, तू जा. मी तुझ्यासाठी एक चांगलासा ड्रायव्हर बघून देतो, म्हणजे दगदग कमी होईल तुला. थँक्यू सो मच. तू किती काळजी घेतोस माझी. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. आरामात जा, आरामात ये. पोचलेस की फोन कर. हो, मी नक्की फोन करीन न विसरता. बाय. काय गणा? हो, पण बाबांसाठी विदाऊट शुगर. मुलीचा बाप असायला भाग्य असायला लागतं नाही? हो, फक्त नालायक जावई मिळण्याचा धोका असतो कधी कधी. बाकी भाग्यवानच.
चला, मुद्द्याला हात घातला असता मी मुद्द्यावरच येतो. हा 3 चहा पाठवा, 1 विदाउट शुगर. मंजिरी, मला सांग, यापूर्वी तू कुठल्याही कारणासाठी कधी कोर्टात गेली होतीस? नाही. गुड. हे बघ, तू जेव्हा आता कोर्टात येशील ना, तेव्हा सुरुवातीला थोडस गांगरून जायला होईल तुला, नाही अशातला भाग नाही. पण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. काय शक्यतो तिथं तुझ्यावर बोलण्याची वेळ येणारच नाही याची खबरदारी मी घेईन. आणि त्यातून बोलायला लागलंच तर ते काय बोलायचं, किती बोलायचं याचं ब्रीफिंग मी तुला आधीच दिलेलं असतं. ही केस म्हणजे अपेंडिक्स ऑपरेशन सारखी आहे. आता अपेंडिक्स म्हणजे काय? आपल्या शरीराला नको असलेला भाग आपल्या शरीरातून काढून टाकणं, दॅट इज द ऑपरेशन ऑफ अपेंडिक्स. ही केस अगदी तशीच आहे. आय एम सॉरी काका, पण माझं यांच्याशी नातं मोडणं माझ्यासाठी इतकं सोपं नाही.